नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण छानशी अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत आणि ह्या रेसिपीला मी इझी रेसिपी नाही म्हणणार, याच्यात थोडीशी मेहनत आहे. तर आपण पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत म्हणजे तुरीच्या डाळीपासून बनवणार आहोत. 1 वाटी मी इथे तुरीच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा आपण बनवणार आहोत. तर तुरीच्या डाळीमध्ये पण प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. तर दोन्ही मिळून जर रेसिपी केली आपण तर ती खूप अशी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते. तर ही तुरीच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा आहेत. तर ह्यासाठी मला साहित्य लागणार आहे. मी 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे. ती मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आत्ताच धुतली आहे, म्हणजे करायच्या आधी 3 ते 4 मिनिट आधी ती धुवून स्वच्छ घेतलेली आहे. अर्धा किलो मी शेंगा आणलेल्या आहे, शेवग्याच्या शेंगा छान अशा. तर त्या मी अशा स्वच्छ निवडलेल्या आहे. असे तुकडे करायचे, कट करायचे आणि त्याच्या वरच्या शिरा ह्या टाईपमध्ये काढायच्या. ह्या टाईपमध्ये आपण अशा सगळ्या शिऱ्या मी काढून घेतलेल्या आहे, फक्त 1-2 ठेवल्या दाखवण्यासाठी. बघू शकता, अशा टाईपमध्ये शेंग अशी स्वच्छ करून घ्यायची. ते मी सगळ्या ऑलरेडी केलेल्या आहेत आणि सगळं स्वच्छ पाण्याने फक्त धुतलेले आहेत. तर आकार पण असे बोटाच्या आकारा एवढे असे केलेले आहेत व्यवस्थित, ते मी करून घेतलेले आहे. नंतर मला साहित्य लागणार आहे. ह्या रेसिपीला आपण वाटण करणार आहोत. ह्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे हे वरण नाही आहे. साहित्य जरा थोडी मिळतं असेल तरी शेवग्याच्या शेंगेतली ही भाजीच आहे. तुरीच्या डाळीतली शेवग्याची शेंग टाकून भाजी. तर त्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. एवढी सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी. एक मोठा कांदा छान सोलून घेतलेला आहे आणि मोठा मोठा कट करून घेतलेला आहे. मला मिरची पावडर लागेल, थोडंसं जिरं लागेल, तर आलं थोडं घ्यायचं आहे. छोटेसे 2 तुकडे आल्याचे वरचं साल काढून घेतलेले आहे. 10-12 पाकळ्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहे आणि पाव वाटी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तर हे आता आपल्याला काही भाजायचं नाही आहे. हे आता आपल्याला असं कच्चंच वाटायचं आहे. आणि एक मोठा असा टोमॅटो, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर एवढं काय ते मला साहित्य लागणार आहे. थोडं हिंग, हळद आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर सर्वात पहिली कृती आपण करणार आहोत. मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं आता आपल्याला वाटण करायचं आहे. त्यात मी कोथिंबीर टाकते आहे. हे वाटू आपण नंतर, फक्त आपण ह्याच्या मिक्सरमध्ये घालून ठेवू. ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या टाकले, 2 छोटे आल्याचे तुकडे टाकलेले आहेत. आपल्याला जेवढं तिखट लागणार आहे तेवढं 2 ते 2.5 चमचे मी लाल तिखट टाकले. जिरं मी अर्धा चमचा टाकते आहे. एवढं आपण सगळं वाटून घेणार आहोत. यात थोडं पाणी घालायचं आहे आणि छान आता बारीक वाटून घेऊया. आता मिक्सरमध्ये मी वाटायची तयारी केलेली आहे. अजून वाटण काय केलेलं नाही. पहिला आपण गॅस पेटवूया. इथे मी ऑलरेडी 2 तांबे पाणी टाकलेलं आहे पातेलीमध्ये. ते आता थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये डाळ शिजायला टाकणार. तर 2 ते 3 मिनिटं आपण गरम होऊ देऊ. आणि दुसऱ्या गॅस पण मी इथे पेटवते. तिकडे पण एका पातेलीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, 1 तांब्याभर. आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे एकदम पिंच, जास्त नाही. आपण कारण भाजी करताना वापरणारच आहोत. थोडंसं मीठ टाकून ही जी शेवग्याची शेंग आपण निवडून ठेवली आहे ती आपण त्याच्यामध्ये उकळायला घेऊ. दोन्ही गॅसवरती आपलं चालू आहे. इथे पण पाणी गरम झालेलं आहे. इथे मी डाळ शिजायला टाकते. आणि ह्याला कुकरला शिजवायची नाही. कुकरला खूपच असं म्हणजे एकदम वरणासारखं होतं. ह्याला आपल्याला रवी वगैरे फिरवायची नाही. त्यामुळे आपल्याला डाळ अशी अख्खी शिजून घ्यायची. तर इथे डाळ शिजते आहे आणि इकडे आपली शेवग्याची शेंग शिजते. एकदा वरणाला असं डाळीला आपल्याला असं हलवायचं आहे. तर ही आता आपण छान शिजवून घेऊया. छान मऊ अशी शिजवायची आहे, जास्त म्हणजे असं
खूप अशी अर्धवट कच्ची वगैरे नाही ठेवायची, पूर्ण शिजवायची. आणि इकडे पण आपलं शेवग्याची शेंग पण आपण पूर्ण शिजवून घेणार आहोत. आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत भाजीमध्ये. त्यामुळे ते पाणी पण जरा थोडंसं लिमिटमध्येच टाकायचं, म्हणजे इकडे आपल्याला किती लागतं आहे ते आपण वापरणार आहोत. तर तोपर्यंत आपण हे दोन्ही शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. बघू शकता ते तुरीची डाळ आपली शिजते आहे. एकदा हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता बारीक असं वाटण माझं केलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये शिजत असताना जरा गॅस मिडियम करायचा आहे. आपण बारीक चिरलेला टोमॅटो तो शिजतानाच इथे टाकायचा आहे. एकदा हलवायचा आहे. पाव चमचा हळद थोडी टाकायची आहे आणि थोडंसं हिंग चिमूटभर ते पण आपण शिजताना टाकणार. परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि छान आपण शिजवून घेणार आहोत. बघू शकता गॅस मिडियमच आहे. आपली डाळ अशी व्यवस्थित शिजलेली आहे. दाबून बघायची आहे, एकदम छान शिजलेली आहे. आणि ह्या गॅसवर शेवग्याची शेंग पण बघू शकता छान शिजलेली आहे. दाबून बघायचं आहे तर शिजलेली आहे. तर आता नंतरची स्टेप अशी आहे, आपण गॅस हा बंद करतोय शेवग्याच्या शेंगाचा खालचा आणि तुरीच्या डाळीचं मी ऑनच ठेवलेलं आहे, थोडा कमी केलेला आहे. तर हे जे शिजलेलं पाणी आहे आणि शेवग्याची शेंग आहे पाण्यासह इकडे आपल्याला टाकायचं आहे. बघू शकता सगळे दोन्ही मिक्स केलेले आहे मी. याला आता फक्त 2 ते 3 मिनटं आपण एकत्र होण्यासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं. बाकी दोन्ही ऑलरेडी शिजलेले आहे. आणि पुढची स्टेप दाखवते. तोपर्यंत एक कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याला आपण एकदा हलवूया. ऑलमोस्ट हे मिश्रण तयारच आहे. आता हे आपण ह्या गॅसवर शिफ्ट करूया. आणि इकडे आपण कढई धुवून स्वच्छ घेतलेली आहे ती आता आपण इथे ठेवूया गरम होऊन. आता आपण वाटण केलेला मसाला ह्या तेलामध्ये परतणार आहोत. आता आपण तेल टाकायचं आहे गरम झाल्यानंतर. कढई गरम होते, ते पाणी सुकतं आहे. नाही तर तसं टाकलं तर मग ते परत तडतड उडतं आहे. आणि इतकी सुंदर भाजी लागते ही. आमच्याकडे सगळ्यांना आवडते ही तुरीच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. मसाल्यामध्ये पण शेवग्याची शेंग करतात, कढीत टाकतात, पिठल्यामध्ये सुद्धा टाकतात. पिठल्याचं तर मी दाखवलेलं आहे, माझा एक व्हिडिओ आहे शेवग्याच्या शेंग्यातलं पिठलं. ते पण सुंदर लागतं. कढीमध्ये पण काही जण टाकतात, आम्ही पण कधीतरी करतो. कढीत सुद्धा छान लागतात. तर आता त्यातलाच एक वेगळा प्रकार म्हणून तुरीच्या डाळीत मी करून दाखवतो. आता कढई आपली गरम झालेली आहे. आता इथे 5 ते 6 चमचे अंदाजाने तेल टाकायचं आहे. ही अशी पावघोटली मी टाकलेलं आहे तेल. आता तेल आपण छान गरम होऊ देऊ. नंतर आपण मसाला परतून घेणार. तेल गरम होते. बघू शकता तेल गरम झालेलं आहे. यात आपण जो बारीक वाटलेला आहे मसाला तो ह्या तेलामध्ये टाकणार आहोत. आणि कुठची भाजी बनवताना असं काही नाही की तुम्ही खूप साहित्य टाकलं तर भाजी छान होते. ज्या रेसिपीला जे साहित्य आवश्यक आहे तेवढंच टाकायचं, प्रमाणबद्ध टाकायचं. म्हणजे आपली रेसिपी आपल्याला हवी तशी होते. असं काही नाही की खूप टाकलं तर म्हणजे काय चांगलं होतं, असं नाही. आता हा मसाला मी छान परतून घेणार. गॅस थोडा मिडियम करायचा आहे, तोपर्यंत आपला मसाला परतून घेऊ. छान आपला मसाला तेलामध्ये परतलेला आहे. म्हणजे तेल त्याचं बाजूला सुटलं तर समजायचं आपला मसाला छान परतला गेलेला आहे. थोडासा फास्ट गॅस करूया.
कारण आपण वाटताना सगळं कच्चंच घेतलेलं आहे, त्यामुळे आपण मसाला छान परतू द्यायचा. अजून 1 मिनिट आपण परतू देऊया. बघू शकता मसाला छान आपला परतलेला आहे. तेल सगळं असं तवंग वरती आलेलं आहे. आता गॅस मी कमी करते आणि जे आपलं मिश्रण जे आपण केलेलं आहे, तुरीची डाळ आणि हे शेवग्याची शेंग, ते मिश्रण आपण याच्यामध्ये हळूहळू टाकू. सावकाश टाकायचं. रसाभाजी असते ती, अजिबात सुकी बनवायची नाही. छान हलवायचं आहे. गॅस थोडा फास्ट करायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. पुन्हा एकदा छान हलवायचं. मिक्सर आपण वाटलेलं, त्यात थोडंसं पाणी आहे ना, ते पण टाकूया आणि याला आता 5 ते 7 मिनिट आपण शिजू द्यायचं. बघू शकता 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि भाजी छान शिजलेली आहे. एकदा परत आपण हलवून घेऊया आणि आपली भाजी तुरीच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा तयार आहे. आणि मी बघितलं की वेगळं पाणी मी यूज नाही केलं. जे आपलं मसाल्याचं वाटलेलं होतं ते थोडं, तुरीच्या डाळीतलं ते ऑलरेडी होतं आणि शेवग्याच्या शेंगा जे शिजलेलं होतं तेच मी पाणी वापरलं. वरतून मला पाणी घालण्याची गरज नाही लागली, कारण एवढी रसाभाजी छान होते. अगदी घट्ट पण नाही करायची आणि खूप पातळ पण नाही करायची. आणि डाळ ऑलरेडी पातळ असते त्यामुळे अशी, आणि चव पण अतिशय छान असते. तर आपली तयार आहे भाजी. मी एका बाउलमध्ये आता सर्व करते. इथे मी डिश घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करतो आहोत. भाजी आपली तयारच आहे. एका डिशमध्ये आता आपण सर्व करू. छान रंग पण छान आलेला आहे. तर तयार आहे आपली भाजी तुरीच्या डाळीत शेवग्याच्या शेंगा, तुरीच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा. तर ही भाजी पोळीबरोबर पण छान लागते, भाताबरोबर सुंदर लागते आणि भाकरीसोबतसुद्धा छान लागते. आणि अशी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.